अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर 8 मार्च रोजी महाशिवरात्र आहे। तर ज्याला प्रदोष व्रत करायला जमत नाही, म्हणजे जे शनी प्रदोष दिवशी व्रत येतं त्याला प्रदोष व्रत म्हणतात, ते ज्याला करायला जमत नाही किंवा ज्याला सोमवारचं व्रत करायला जमत नाही त्यांनी आता 8 मार्चला महाशिवरात्र आहे, हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। तर महाशिवरात्री दिवशी कोणती सेवा करावी किंवा ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी करावी का सेवा, किंवा ज्या गर्भवती स्त्रियांनी त्या दिवशी ह्या दिवशी त्यांनी उपवास करावा का किंवा सेवा करावी का, ही तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच। तर महाशिवरात्री दिवशी काय करायचं, सर्वात अगोदर सकाळी लवकर उठायचं, सूर्य उगवायच्या अगोदर सकाळी उठायचं, कारण महाशिवरात्री दिवशी जागरणाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठायचं। लवकर उठल्यानंतर आंघोळ करताना काय करायचं, जे काळे तिळ आहेत ना ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचे, किंवा पंचगव्य जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते पाण्यात टाकून त्याने आंघोळ करायची। काळे तीळ टाकल्यामुळे काय होईल, जे तुम्हाला काल सर्पदोष आहे तो निघून जाईल, आणि पंचगव्य टाकल्यामुळे काय होईल, तुमच्या जर आरोग्याच्या दृष्टीने काय तुमच्या समस्या असतील त्या सर्व तुमच्या दूर होतील। त्यामुळे सकाळी आंघोळ करताना हे 2 गोष्टी तुम्ही नक्कीच करा। तर व्रत कोणी करू शकतं, महादेव कसे भोले महादेव आहेत, ते संन्यासी, त्यामुळे हे व्रत कुणीही करू शकतं, लहान मुलं किंवा गर्भवती स्त्रिया किंवा ज्यांना धर्म मासिक त्या पण ह्या स्त्रिया ह्या दिवशी व्रत करू शकतात। तर ह्या दिवशी काय करायचं, जे प्रेग्नेंट महिला आहेत ना त्यांनी भरपूर खायचं म्हणजे काय, फळ घ्या तुम्ही, दूध प्या, ताक दही असे जे पदार्थ आहेत ना ते तुम्ही भरपूर घ्या, आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खिचडी पण खाऊ शकता। पण ह्या दिवशी वरई भात आहे ना ते खायला वर्ज आहे, कारण वरई भात ही शंकराला आवडत नाही, त्यामुळे महाशिवरात्रीला वरई भात तुम्ही शक्यतो टाळाच। कारण काहीच्या इथं पद्धत जर असेल खायची तर तुम्ही ते खाऊ शकता, पण शक्यतो वरई भात या दिवशी खातच नाही। तर तुम्हाला नुसतं फलाहार पाहिजे असेल तर तुम्ही नुसतं फलाहार पण राहू शकतात। तर महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करायला पण खूप महत्त्व, हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले, तिथे जाऊन बघा। तर अभिषेक करताना काय, दुधाचा दह्याचा किंवा पंचामृताचा तुम्ही अभिषेक करता। तर अभिषेक करताना काय करायची, महादेवाची पिंड आहे ना ते तांब्याच्या ताटात घ्यायची नाही, कारण का आपण अभिषेक करतो त्यावेळेस काय करतो आपण, ताक दही हे टाकतो, आणि ताक दही टाकल्यामुळे कसं ते तांब्याचा जर त्याला स्पर्श झाला तर तांब्याच्या ह्याच्यामुळे ते गेल्यामुळे ते काय होईल, आपलं जे पंचामृत आहे ना ते विष होईल, आणि आपण हे विष शंकराला अर्पण करतो असं होईल। त्यामुळं आपल्याला जर पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही स्टीलचं शक्यतो भांडं वापरा ह्या ठिकाणी, आणि तुम्हाला जर नुसतं दुधा किंवा काय नुसतं पाण्याने जर अभिषेक करायचा असेल तर तुम्ही इथं तांब्याचे भांडे वापरले तरीही चालेल, परंतु दही आणि ताकाने तुम्हाला अभिषेक किंवा दुधाने करायचा असेल तर तुम्ही तांब्याचं भांडं इथं वापरू नका, कारण महादेवाला अभिषेक खूप प्रिय आहे। तर ह्या दिवशी तुम्ही बेलाची पानं महादेवाला नक्की व्हा। बेलाची पानं वाहताना काय करायची, ती जे तीन अखंड पानं आहेत ना तेच व्हायची, तुटलेलं किंवा त्याला एखादं कमी जास्त असं पान वाहू नका। आणि बेलाची पानं वाहताना त्याचं देठ कापा, आणि बेलाचं पान आहे ना असं पालतं टाकायचं, आणि त्याचं देठ महादेवाच्या साईडला आलं पाहिजे आणि टोक आपल्या साईडला आलं पाहिजे असं व्हा। आणि बेलाची पानं वाहताना विषम संकेतच व्हा। विषम म्हणजे कसं, 11, 21, पण 108 बेलाची पानं व्हायला महत्त्व आहे, कारण 108 बेलाची पानं वाहिली तर त्याची बाकी किती ती 3, कारण असं म्हणतात की विषम संख्येतच आपण कुठलीही गोष्ट दान करायची असते, कारण त्याची बाकी 1 राहते, त्यामुळं जी संख्यात बाकी राहते ते संख्या तुम्ही इथं महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करायचे। ह्या दिवशी बेलपत्र व्हायला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही महादेवाच्या पिंडीवर जेवढे भेटेल तेवढे बेल व्हा, आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा। तर मासिक धर्म आहे तर काय करायचं, मासिक धर्म ज्याला आहे त्यांनी उपवास धरायचा, पण मंदिरात जायचं नाही। आणि उपवास धरला आणि तुम्हाला कुठलं मंत्र येतात किंवा कसं गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, हा जर मंत्र तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्या दिवशी तो मंत्र तुम्ही दिवसभर चालू ठेवा। आणि दुसरं म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र, ओम नमः शिवाय जर तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र दिवसभर चालू करा। कारण कसं आहे, तुम्हाला तर उदाहरण सांगायचं झालं तर गुरुचरित्रात असं सांगितलंय की एक चांडाळीण होती, तिला कसं उपवास काय महाशिवरात्र हे तिला माहीतच नव्हतं, परंतु तिला त्या दिवशी महाशिवरात्री दिवशी कुणीही खायला दिलं नाही, त्यामुळे ती उपवास राहिली, आणि रात्री पण कसं जागरण तिचं झालं, त्यामुळं ज्यावेळेस यम तिला न्यायला आले
त्यावेळेस म्हणजे महादेवाचे दूत आहेत ना, त्यांनी सांगितलं, कारण हिने महाशिवरात्री दिवशी खूप कडक उपवास केलाय, त्यामुळे तुम्ही ह्याला यमाच्या घरी घेऊन जाऊ नका, कारण आम्ही तिला शिवलोकी घेऊन जाणार आहेत. कारण ती एवढी चांडाळीन होती, तरी पण एका दिवशीच्या उपवासामुळं तिला शिवलोकी जायची ही आली, म्हणजे काय म्हणतात, शिवलोकात ती पोचली. कारण एका महाशिवरात्रीचं एवढं पुण्य आहे. तर तुम्ही बघू शकता, कारण तिने कुठले हे नामस्मरण हे काहीच केलं नव्हतं, फक्त तिने कडकडीत उपवास धरला आणि जी बेलपत्र वाहिली जी पडलेली होती ती शिवपिंडावर वाहिलेली होती, म्हणून तिला एवढं पुण्य भेटलं. तर तुम्ही विचार करा, आपल्याला तर सर्व माहिती आहे, तर तुम्ही ह्या दिवशी नामस्मरण करा, कुणालाही वाईट बोलू नका, म्हणजे ह्या दिवशी कुठल्याही कुणाला शिवीशाप देऊ नका, कारण तुम्ही जेवढी सेवा कराल तेवढे एका वाईट बोलण्याने ते सर्व निघून जाणार आहे. त्यामुळे शांत राहा, मौन राहायचा नक्की प्रयत्न करा. तर ज्यांना कसं प्रेग्नंट महिना आहेत त्यांनी मंदिरात जायचं का, तर कसं आपण मंदिरात गेलं तर तुम्हाला माहिती आहे, शिवलिंगावर ह्याचं सापाचं कसं हे असतं ना, तर फणा असतो, तर ते सापाचं फणा कसं ते प्रेग्नंट बाईंनी बघितला, तर असं म्हणतात की त्यांना आपली नजर झाली त्या फण्यावर की काल सर्पदोष होऊ शकतो. त्यामुळं प्रेग्नेंट महिला आहेत ना, त्यांनी महादेवाच्या मंदिरात कधीही जायचं नाही. तुम्हाला जर सेवा करायची असेल तर तुम्ही घरी राहून सेवा नक्की करा, कारण त्यांनी सापाला जर आपण प्रेग्नेंट महिन्याने बघितलं तर आपल्याला काल सर्पदोष लागायची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी घरीच राहा, घरी सेवा करा आणि होईल तेवढी नामस्मरण करा, कारण नामात खूप ताकद आहे. जो करेल सेवा त्यालाच भेटेल मेवा, असे स्वामी समर्थ महाराज तर सांगतातच. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.